अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये एक 6 तारखेला घटना घडली होती. त्याच्यामध्ये 52 वर्षीय एक महिला आहे. त्याच्या घरामध्ये एका इसमाने घुसून धारदार शस्त्राने त्या महिलेला आणि त्याचे वयोवृद्ध आईवडिलांना मारहाण केली होती गंभीर. त्या प्रकरणी अर्नाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने याच्यामध्ये गुन्हे शाखासुद्धा समांतर तपास करत होती. घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट 3 यांनी सदर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला काल ताब्यात घेतला आहे आणि त्या आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हा जो आरोपी आहे याच्यावरती 30-40 लाख रुपये लोकांचे पैसे देण्याचे होते आणि तो आर्थिक संकटामध्ये असलेले आपण काहीतरी चोरी सारखा प्रकार करून पैसे मिळवले पाहिजेत, यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला होता आणि त्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काही आहे आणि त्याने काही चोरी केली होती? पूर्वी आरोपीविरुद्ध कुठलेही गुन्हे दाखल नसल्याची आतापर्यंत तर माहिती आहे. सदर आरोपी हा साऊथ मुंबईमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आणि त्या घटनास्थळी तो चोरीच्याच उद्देशाने गेला होता, परंतु तिथं ते मारहाण आणि ते महिलांची आरडाओरडी यामुळे तिथं त्याने काही न करता तो मग तिथून पळून गेला. तो राहायसाठी कुठे होता? त्याच परिसरात? हा तो बंदरपाडा परिसरामध्येच राहिला आहे. काय नाव सर? दीपेश नाईक म्हणून आहे. सर, हे कारण काय, म्हणजे नेमकं याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आलेला आहे? यामधले जे जखमी आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे आणि आरोपीला काय दिसून आलं? यामध्ये जे 3 लोक घरामध्ये होते त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत आहे, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. दुसरं म्हणजे हा आरोपी तिथे चोरी करण्याच्या उद्देशानेच गेला होता, परंतु अचानक ते महिलांचे आरडाओरड आणि प्रतिकार याच्यामुळं चोरी न करता मग ते तिथून तो घाबरून पळून गेला. याला कशा पद्धतीने आपण पकडण्यात आलेला आहे? कारण घटना होऊन कालांतर उलटल्यानंतर देखील आपल्यासमोर एक कडवं आव्हान होतं आणि त्यानंतर आपण तपास करून आरोपीला वेगळं ठेवले. घटना ठिकाणच्या आजूबाजूच्या आपण CCTV फुटेजेस आपण चेक करत गेलो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला ब्लाइंड स्पॉट होते, परंतु क्राईम ब्रँच युनिटचे टीम आहेत त्या वेगवेगळ्या डायरेक्शनने वर्कआउट करत होत्या आणि याच्यामध्ये आपल्याला पुढं एका मोठ्या अंतरावरती गेल्यानंतर हा आरोपी लोकेट झाला होता. तिथून त्याचं व्हेकल लोकेट केलं आपण आणि मग तो कुठल्या ट्रेन रूटने आला असेल वगैरे हे पुढं अनालिसिस करत करत आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. पकडलेले सर? हा सध्या साऊथ मुंबईमध्ये ज्या ठिकाणी कामाला आहे तिथून त्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेला तो भाड्याने राहत होता का स्वतःचा घर? नाही, तो इकडून अपडाऊन करतो. सर, याच्यामध्ये अजून काही आरोपी आहेत? नाही, सध्या तरी